नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। विजेची समस्या निकाली काढण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी कसली कंबर। वन विभाग नूतन प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी गुरुशाला उपक्रमाची अंमलबजावणी होणार। अपंग एकात्म शिक्षण योजना अंतर्गत कार्यरत दोघांचे वेतन अदा करू नये अन्यथा आंदोलन करणार। आणि परभणी येथील समाजकंटकांवर कारवाई करा, आंबेडकरी युवकांची शासनाकडे मागणी। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरात पूर्णवेळ वीज पुरवठा सुरळीत राहावा, MIDC परिसरात स्वतंत्र सबस्टेशन निर्मिती अथवा सबस्टेशनची कार्यक्षमता कॅपॅसिटी वाढविण्यासाठी वीज वितरण कंपनीने नियोजन करावे यासह विजेशी संबंधित मागण्यांसाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पाठपुराव्यास वेग दिला आहे। वीज कंपनी अधिकाऱ्यांशी संवाद साधित सूचना करण्यात आल्या आहेत। धुळे शहरातील वीज समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी धुळे शहर भारतीय जनता पार्टीचे आमदार अनुप अग्रवाल विशेष प्रयत्नशील आहेत। त्याचप्रमाणे MIDC परिसर येथे स्वतंत्र वीज स्टेशनची निर्मिती करणे अथवा आहे त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढविणे यासह विजेशी संबंधित प्रलंबित असलेल्या विविध समस्या मागण्या यांची तात्काळ सोडवणूक व्हावी यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांशी बैठक घेत सूचना केल्या आहेत। या बैठकीतून विजेशी संबंधित समस्या व प्रश्न याबाबत मार्ग काढण्याच्या सूचना पाठपुराव्यास वेग देण्यात आला आहे। महाराष्ट्र शासन वन विभाग नवीन प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे। सर्व सोयी सुविधांनी युक्त प्रशासकीय नवे कार्यालय कार्यान्वित झाल्याने वन विभागाच्या कार्याची गती वाढण्यास निश्चित मदत होणार आहे। महाराष्ट्र शासन वन विभागाच्या धुळे वन परिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी कार्यालय नवनियुक्त धुळे शहरात कार्यान्वित करण्यात आले आहे। मनोहर चित्रमंदिरानजीक उभारणी करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मुख्य वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी वन विभाग अधिकारी नितीन कुमार सिंग, नियोजन अधिकारी संजय मोरे, राजेंद्र सदगीर, दक्षता सातपुते, भूषण वाघ यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध आहे। त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विकास विभागाने नवी दिल्ली येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सोबत सामंजस्य करार करत गुरुशाला हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती नाशिक आदिवासी विकास आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी नितीन रणशूर यांनी दिली आहे। राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत 497 शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात। या आश्रमशाळांमध्ये सुमारे 2 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्ययन स्तर मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी गुरुशाला उपक्रम हाती घेण्यात आला आहे। त्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन सोबत 3 वर्षाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे। गुरुशाला उपक्रमांतर्गत सन 2024-25 ते 26-27 या शैक्षणिक वर्षात प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कडून आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अधीक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे। हा उपक्रम 3 टप्प्यात राबविण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होईल। दुसऱ्या टप्प्यात शिक्षक शिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण, तर तिसऱ्या टप्प्यात अधीक्षका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाणार आहे। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेचे उद्बोधन होणार आहे। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का?
मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत शांताराम बेहेरे व वैशाली बेहेरे यांचे चौकशी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून संबंधितांना गैरमदतीची भूमिका घेतली जात आहे. बेहेरे दाम्पत्यांचे वेतन आता करू नये, अन्यथा उपोषणासह तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे पंकज साळुंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला आहे. या विरुद्ध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे पंकज साळुंके यांनी वेळोवेळी शासन दरबारी तक्रारी करीत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या दरम्यान शांताराम बेहेरे व त्यांची पत्नी वैशाली बेहेरे यांचे देखील या योजनेअंतर्गत नियुक्ती असून चौकशी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र असे असतानाही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना गैरमदतीची भूमिका घेतली आहे. याबाबत बेहेरे दाम्पत्यास वेतन आता करू नये, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीकडून उपोषणासह तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका पंकज साळुंखे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. सर्वांना माहिती आहे की 2012 पासून केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेले जे काही विशेष शिक्षक आहेत, त्या विशेष शिक्षकांच्या होती जो काही भ्रष्टाचार झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराची पायामुळे बंदण्यासाठी मान्य नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आमच्या उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य प्रकाशजी लोंढे त्यांच्याशी सुद्धा माझ्या या संदर्भात बोलणं झालं. आजच्या पत्रकार परिषदेच्या संदर्भात त्यांनी मला तशा तर विषय आता असा आहे की शांताराम गोटू बेहेरे आपल्या सर्वांना, जिल्ह्याला नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्याला परिचित असलेला व्यक्तिमत्व आहे. शांताराम गोटू बेहेरे माझा काही दुश्मन नाही, मी काही त्याचा दुश्मन नाही, माझा काही राजकीय संबंध नाही. परंतु या योजनेतला मुख्य सूत्रधार तो आहे, त्याच्यामुळे पूर्ण महाराष्ट्र राज्य बनला आहे. या योजनेमध्ये या संदर्भामध्ये मी मागे तक्रार केली होती 2017 साली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक महाराज नाशिक रामचंद्र जाधव साहेबांनी निकाल दिला होता व हे दोषी आहेत, संबंधितांवर गुन्हे दाखल करावे बोगस शिक्षकांवर, आणि त्यांचा मोर्चा म्हणून शांताराम गोटू बेहेरे याला सुद्धा अटक करण्यात यावी, याच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तर ते सगळं झाल्यानंतर ती ऑर्डर दिल्यानंतर यांनी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. औरंगाबाद खंडपीठातून त्यांच्या विरोधात निकाल लागला साधारणतः 2020-21 साली. तो निकाल लागल्यानंतर तरी मी शांत बसलो 4 महिन्यापर्यंत की शालेय शिक्षण विभागातले कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत, तत्कालीन शिक्षणाधिकारी मोहन कसले हे याच्यावरती कारवाई करतील, परंतु ते काही तसं होताना दिसलं नाही. तब्बल 4 महिन्यानंतर मग मी परभणी येथे संविधान स्मारकाची विटंबना करणाऱ्या नराधमांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत समस्त आंबेडकरी युवकांनी प्रशासनास निवेदन सादर केले आहे. परभणी येथे जातीयवादी प्रवृत्तींना संविधान स्मारकाची विटंबना केली आहे. संविधान स्मारकाची विटंबना करीत जातीयवादी शक्ती डोकं वर काढू पाहत आहे. एकीकडे संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना संविधान स्मारकाची विटंबना होणे ही बाब गंभीर असून या प्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. धुळे शहरातील आंबेडकरी युवकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करीत जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. मी सिद्धार्थ वाघ
परवा रोजी परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालगत असलेले भारताचे प्रतीक भारतीय संविधानाची प्रतिमेचे परभणीतील काही मातेपिरू समाजकंटकाच्या वतीने तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्या तोडफोड करणाऱ्या हरामखोराला अटक करण्यात आलेली आहे। पण त्या ठिकाणी परभणी शहरातील संविधानप्रेमी व आंबेडकरवादी जनतेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेले होते। त्या आंदोलनाला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिलेलं आहे। त्या हिंसक वळणामध्ये पोलिसांनी जाणीवपूर्वक दलित वस्त्यांना आंबेडकरी समाजातील तरुणांना टार्गेट करून कॉम्बिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात तिथे राबवण्यात येत आहे। आमची या ठिकाणी धुळेकर जनतेच्या वतीने व सर्व संविधानप्रेमी सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने परभणी पोलीस प्रशासनाला इथून आवाहन करतोय की तात्काळ तिथलं कॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्यात यावं व त्या ठिकाणी आंदोलन करताना जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते गुन्हे देखील मागे घेण्यात यावे आणि ज्या तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाच्या मागे सूत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। जय हिंद। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।